पुरा व्यायामच होऊन सकाळी सकाळी आता बाय घामाघूम. चांगला दिवस राहिला आता ते. दिसू राहिले व्हिडिओ. एक लेवल थोडे थोडे कापायचे, लईनी कापायचे, नॉर्मल. पुरा व्यायाम होऊन जातो शरीराचा. तर मित्रांनो, त्याला आपण बीट झालं, गाजर झालं, हे आपण त्याला खाऊ घालतोय. गाजर आणि बीट दोन्ही एकत्र. आणि चांगलं असतं हे आश्वांसाठी, बैलांसाठी एक नंबर आहे बीट आणि गाजर. तर ते आपण त्याला दुपारच्या वेळेस आत्ता खाऊ घालतोय. सकाळी तुम्ही बघितलं त्याला एक्सरसाइज देत असतो आपण. तिथून आल्यानंतर त्याला आपण 1 लिटर दूध पाजतो, रात्री दूध पाजतो. मध्ये त्याला आज आपण घास आणला होता, एक जणाला घास सांगितला, गवताचा घास. तो पण चांगला असतो यांच्यासाठी. तर गवताचा घास मागवला होता. आणि भरपूर जणांची इच्छा पण होती की याचे डेलीचे रुटीनचे व्हिडिओ बनवा, आम्हाला बघायला आवडेल. आता बनवूया आपण, प्रयत्न करूया. थोडे 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 तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊनच जाईल याचे. आणि याला थोड्या दिवसातच एकदम जबरदस्त बनवूया. तुम्ही पण बघा. आता त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण 4 दिवस झाले घेऊन. 4 दिवसापूर्वी तो कसा होता आणि आता आपण 4 महिन्यानंतर बघा तुम्ही किती फरक पडतो ते. मित्रांनो, याच्या नावाबद्दल आपण भरपूर कॉमेंट्स केले, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. कारण भरपूर जणांना विचारलं मी काय नाव ठेवू, काय नाव ठेवू. तर 100 जणांचे कॉमेंट्स आले होते. त्या 100 जणांमध्ये आपण 5 कॉमेंट्स निवडले, 5 नावं निवडले. आणि ते 5 नावाच्या आपण चिठ्ठ्या तयार केल्या. आणि आमचे मित्र होते 4-5 जण, आम्ही मिळून ते 5 नावं निवडले. त्या 5 नावामधून चिठ्ठी तयार केली व ती चिठ्ठी काढली. तर त्याचं लखन नाव निघालं. म्हणून आजपासून याचं नाव लखन. आणि मला वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लखन नाव हे त्याचं लखन नाव ठेवलं आपण. तर ज्या भावाने कॉमेंट केली होती आपल्या व्हिडिओवर, त्याचं नाव चेतन लंगार खांडे, मला वाटतं असंच काहीतरी नाव होतं. हां, चेतन लंगार खांडे. तर धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्याबद्दल आणि नाव सुचवल्याबद्दल. सर्वांचेच धन्यवाद. सर्वांचे नावं छान होते, एक नंबर. सगळ्यांचेच नावं आवडले आपल्याला. त्याच्यातले आम्ही 5-6 नावं निवडले ते, जसं तुम्हाला सांगितलं तसं चिठ्ठी तयार केली होती. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो कॉमेंट केल्याबद्दल. आणि असेच प्रेम राहू द्या, असंच कॉमेंट करा. थांब, आपल्याला 2-4 दिवसातून एक वेळेस हे साफ करणे. तर मित्रांनो, हे असे लीद जी असते त्याच्या पायात फसलेली असते आणि ती लीद आपल्याला काढणं 2-4 दिवसातून एक वेळेस. जर नाही काढली तर किडे तयार होतात, पस तयार होतो, खराब होऊन जातं ते. तर त्यासाठी पहिलेच आपल्याला लक्ष देणं आहे. कारण ओलावा असतो, मुतलेलं ते पिशप करतो तिथं आणि लीद पूर्ण ओली होऊन जाते आणि ती पायाला चिटकते त्याचं. तर 2-4 दिवसातून ते आपल्याला काढणं गरजेचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.